प्रमोद गायकवाड यांचा जामीन अर्ज मागे, वैभव वाघे खून खटला. दोघांच्या जामीन अर्जावर 3 फेब्रुवारीला होणार सुनावणी. सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटीतील वैभव वाघे याच्यावर प्राणघातक हल्ला करून खून केल्याप्रकरणी माजी उपमहापौर प्रमोद गायकवाड यांनी त्यांचा जामीन अर्ज मागे घेतला आहे. दरम्यान या प्रकरणी अन्य दोघांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. या प्रकरणी प्रमोद गायकवाड, प्रसेनजीत उर्फ लकी गायकवाड, हर्षजीत गायकवाड, संजय उर्फ सोनिया देवेंद्र गायकवाड, मनोज राजू अंकुश, सनी निकंबे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद आहे. वैभव वाघे या सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारास दाखल केले होते. मात्र वाघे हा 6 जानेवारी रोजी मरण पावला. पोलिसांनी काही जणांना अटक केली. अटकेतील आरोपी प्रमोद गायकवाड व समरसेनजीत प्रमोद गायकवाड यांनी नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला, तर अजित ईश्वर गायकवाड याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. यामध्ये मूळ फिर्यादीच्या वकिलांनी प्रतिज्ञापत्र दाखल करून आरोपींना जामीन देण्यास विरोध केला असून मुख्य आरोपी प्रमोद गायकवाड यांच्या विरुद्ध 10 गुन्हे प्रलंबित असल्याचे न्यायालयाने निदर्शनास आणून दिले आहे. त्यानंतर प्रमोद गायकवाड यांचा जामीन अर्ज मागे घेण्यात आला. इतर आरोपींच्या जामीन अर्जावर 3 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. यात मूळ फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट संतोष न्हावकर, ॲडव्होकेट वैष्णवी न्हावकर, ॲडव्होकेट राहुल रुपनर, प्रमोद गायकवाड व समरसेनजीत गायकवाड तर्फे ॲडव्होकेट शशी कुलकर्णी, ॲडव्होकेट प्रशांत नवगिरे, ॲडव्होकेट जे. ए. कांबळे, तर आरोपी अजित गायकवाड तर्फे ॲडव्होकेट आर. आर. पाटील हे काम पाहत आहेत.